आणि यानंतर आता ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा विधान भवनाच्या दिशेने आता निघालेले आहेत। तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे आमदार आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। विधान परिषद निवडणुकीची आज खरं तर एक महाराष्ट्राचं अख्खं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। आज निवडणूक पार पडतीये, 11 उमेदवार निवडणुकीच्या या रिंगणात आहेत आणि आता राष्ट्रवादीचे आमदार देखील विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। 2 उमेदवार जिंकतील असा दावा राष्ट्रवादीने केलेला आहे। राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। महायुती खरं तर आपल्या सगळ्या उमेदवारांसाठी जोर लावतीये। राष्ट्रवादीचे सुद्धा आता आमदार विधान भवनाकडे निघालेले आहेत। या सगळ्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। द ललित या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार होते। स्वतः अजित पवार देखील त्यांच्या सोबत होते आणि आता सगळे आमदार जे आहेत ते विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। बरोबर सकाळी 9 वाजता म्हणजे 1 तासानंतर विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया त्याला सुरुवात होईल आणि आता त्याआधी 1 तास आधी हे सगळे राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे ललित हॉटेल बाहेर आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग वैभव, राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा आता विधान भवनाकडे निघाले असल्याचं कळतंय। आमदार हे सकाळी 7-7:30 वाजल्यापासून लॉबीमध्ये येऊन थांबलेले होते। अजित पवार हे आता काही सेकंदांपूर्वी खाली आले आणि सगळे आमदार हे एकत्रित आता बसनं विधान भवनाच्या दिशेनं रवाना होते। थोड्याच वेळामध्ये हे आमदार जे ते रवाना होतील। अजित पवार त्या पूर्वी माध्यमांची प्रतिक्रिया देताना योग्य ते मतदान जे ते आमदार करतील यावर विश्वास आहे असं म्हटलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांकडून जी टीका केली जाते त्या टीकेला काही अर्थ नाही। जे आमदारांना मतदान करायचे आमदार हुशार आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांना या सगळ्याची पूर्ण कल्पना आहे आणि त्यामुळे ते योग्य अशा पद्धतीने मतदान करतील असंही वैभव, मी थोडं थांबवतीये आपल्यासोबत। आता एक ब्रेकिंग बातमी येते, तर बातमी आहे भुजबळ काल कॅबिनेटला होते असं देखील पवारांनी म्हटलेलं, अजित पवारांनी म्हटलेलं आणि 2 उमेदवार जिंकतील। 6 अतिरिक्त उमेदवार म्हणजे महायुतीच्या सगळ्याच उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलेला आहे। तर भुजबळ हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांसोबत नव्हते त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं। मात्र भुजबळ हे काल कॅबिनेटला होते असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर आपले दोन्ही उमेदवार जिंकतील आणि 6 अतिरिक्त मतं मिळतील असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि आम्ही दोन्ही उमेदवार निवडून आणू असा दावा अजित पवार यांनी केलेला आहे। त्याचबरोबर छगन भुजबळ हॉटेलमध्ये नव्हते त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं विधान भवनाच्या दिशेने रवाना होण्यासाठी निघालेत अजित पवार जे ते इथं आलेले आपण पाहतोय। बसच्या एका बसनं हे सगळे आमदार जे ते विधान भवनाकडे जातील। त्यानंतर अजित पवार या संदर्भात काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण अजित पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे आमदार जे आहेत ते विधान भवनाच्या दिशेने रवाना होण्यासाठी निघालेत। अजित पवार जे ते इथं आलेले आपण पाहतोय। बसच्या एका बसनं हे सगळे आमदार जे ते विधान भवनाकडे जातील। त्यानंतर अजित पवार या संदर्भात काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।